नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शीतल अनिल सूर्यवंशी, राहणार आडगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे कुटुंब आहे. या ताई आहेत. यांना 8 वर्षानंतर जुळे कन्यारत्न झालेले आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांची डिलिव्हरी झालेली आहे. अत्यंत आनंदाचा क्षण दिवस त्यांच्यासाठी आहे. आपण त्यांची चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव पत्ता सांगा. माझं नाव अनिल सुदाम सूर्यवंशी. मी मुक्काम पोस्ट आडगाव आणि तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या मिसेस शीतल अनिल सूर्यवंशी. सर, आपल्याला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली? मला हॉस्पिटलची माहिती अशी भेटली की माझे सख्खे मामा इथं राहतात संभाजीनगरला. त्यांच्या मुलांनी इथं ट्रीटमेंट घेतली होती आणि मी पहिले भरपूर ठिकाणी स्ट्रगल केला या गोष्टीसाठी, ट्रीटमेंटसाठी. तर मला तिथं यश नाही आलं. त्याच्यामुळं त्यांनी मला हे सुचवलं शिंदे सरांचं दाखवून. तर मी शिंदे सरांकडे आलो. तर त्यांची ट्रीटमेंट मला खूप आवडली आणि त्यांची जी टीम आहे त्यांचे पण खूप स्टाफचे इथं म्हणजे त्यांचे पेशंट सोबत राहणे खूप आवडलं मला. तर तिथं मला ऍक्च्युअल फर्स्ट टाइम माझं झालं होतं त्यावेळेस समथिंग पॉझिटिव्ह आलं होतं. होऊ शकतं की आमच्यामध्ये कमी असेल तर हे झालं. तर सेकंड टाइमला आम्हाला हे. सर, तुम्हाला 8 वर्षांत तुम्ही बाबा झाले, पहिली प्रतिक्रिया कशी होती? कसं वाटलं? खूप खूप छान वाटलं. कारण की ऍज आय एम आर्मी पर्सन, बरोबर ना. तर ज्यावेळेस माझ्या युनिटला कळालं की तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले, तर माझ्या सीओ विथ कमांडिंग ऑफिसर ना, त्यांनी पण खूप खूप मला शुभेच्छा दिल्या. विथ माझे गावकरी मित्र, ते भरपूर लोकांनी. खूप आनंद झाला घरामध्ये, पूर्ण सगळं आनंद. ताईला विचारतो. ताई, ताई, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही 8 वर्षानंतर आई झालात, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, एक जीवन कंप्लीट झालं, फॅमिली पूर्ण झाली. पहिली प्रतिक्रिया कशी होती तुमची आई झाल्यानंतर? वाटलं आधी पॉझिटिव्ह आल्यानंतर तर खूपच भारी, आणि आताही खूप मस्त वाटतंय. आणि आधी दिवस कसे होते ज्यावेळेस तुम्ही आई नव्हता, बाळ नव्हतं? कोणी पण विचारायचं काय आहे काय नाही. बरोबर आहे. म्हणजे बरं नाही वाटायचं. आता खूप छान वाटतंय. खूप आनंद आहे. सरांना खूप खूप थँक्यू सर्वांना. तुमची फॅमिली पूर्ण झाली. हो. या बाबतीत मॅडम थोडक्यात सांगतील आपल्याला. 8 वर्षापासून पेशंट ट्रीटमेंट करत होते, त्यांना यश आले नाही कारण पेशंट पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टर योगेश शिंदे सरांशी गाठ धरून पेशंटनी ही ट्रीटमेंट चालू केली आणि आज त्यांना व्यवस्थित सुखरूपपणे त्यांची डिलिव्हरी पण झालेली आहे आणि आज त्यांना आम्ही सुट्टी पण देतोय. पण पेशंटला पीसीओडीचा प्रॉब्लेम आणि ओव्हरीजची क्वालिटी ही लो असल्या कारणाने हा प्रॉब्लेम होत होता. त्यांना कोणामार्फत मी आणि मम्मी हॉस्पिटलची माहिती भेटली आणि त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची गाठ घेतली आहे. आता शेवटी सरांचे आभार कसे व्यक्त करतो? सरांचे आभार व्यक्त तर मी करूच शकत नाही, कारण की त्यांनी ते माझ्यासाठी देवच आहे. कारण की माझी फॅमिली पूर्ण करण्यामध्ये ते तसे मी माझे आभार व्यक्त करेलच. इतर गरजू जे असतील लोक त्यांना तुम्ही माहिती सांगा सरांची. कारण की मी माझ्या गावामध्ये पण असे 2-3 पेशंट आहेत, त्यांना योगेश सरांची माहिती दिलेली आहे. बरोबर. तर त्यांनी पण इथं येऊन एक वेळेस ट्राय केलेले आहे आणि ते परत माझे आज मला कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी मला खूप म्हणजे कसं झालं तर झालं ते येणार 100%. ठीक. शेवटी मित्रांनो, या कुटुंबाला मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा देऊ त्यांच्या बाळाला, आणि ते इथं गरजू पेशंटला आपल्या हॉस्पिटलची माहिती देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांचे आभार करतो. धन्यवाद.